नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे डिवाइन मराठीमध्ये। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण बोलणार आहोत अशा 6 गोष्टींबद्दल ज्या चुकीनेही वृद्धावस्थेत खाऊ नयेत। कारण या गोष्टी तुमचे हृदय, पचन, रक्तदाब, सांधे आणि झोप सगळ्यावर धोकादायक परिणाम करतात। 60, 70 किंवा 80 वर्षांचे असाल तरी हे सत्य तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कोणते पदार्थ शरीरात विषारी दाह निर्माण करतात, कोणते पदार्थ रक्तवाहिन्या कमकुवत करतात, कोणत्या पदार्थांमुळे हृदयविकार, सांधेदुखी आणि साखरेचे उतारचढाव वाढतात, आणि या चुका टाळल्या तर तुमचा वृद्धपणाकडे जाणारा प्रवास किती शक्तिशाली होऊ शकतो। हा व्हिडिओ फक्त काय टाळायचे ते सांगणार नाही, तर प्रत्येक पॉइंटचा वैद्यकीय आणि आयुर्वेदिक आधारही देणार आहे। म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत 1 सेकंदही स्किप करू नका। वय वाढलं म्हणजे कमजोरी आली असे नाही। योग्य माहिती असेल तर वृद्धपणही सुवर्ण काळ होऊ शकतो। तर चला सुरू करूया आजचा महत्त्वाचा एपिसोड। म्हातारपणात निरोगी राहायचे असेल तर चुकूनही या 6 गोष्टी खाऊ नका, फक्त आणि फक्त डिवाइन मराठीवर। म्हातारपणात निरोगी राहायचे असेल तर चुकूनही या 6 गोष्टी खाऊ नका हा फक्त सल्ला नाही, तर शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला मार्गदर्शनाचा मंत्र आहे। वय वाढल्यावर शरीराची घडण बदलते, पचन मंदावते, शरीरातील दाह वाढतो, हार्मोन्सची पातळी बदलते आणि पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होते। अशा वेळेला आपण जे खातो तेच आपली औषधं बनतं किंवा विष। प्रत्येक घास हा औषधही असू शकतो आणि आपल्या शरीरावर हल्ला करणारा शत्रूही। म्हणूनच आज आपण बोलणार आहोत त्या 6 गोष्टींबद्दल ज्या वय 50, 60 किंवा 70च्या पुढे विशेषतः खाण्यात टाळलेच पाहिजे। पहिली मोठी चूक म्हणजे खोल तेलात तळलेले पदार्थ। भजी, पुरी, वडा, पापड, पनीर फ्राय, गोळे, चकली हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात ऑक्सिडेशन वाढवतात आणि रक्तातील खराब चरबी LDLची पातळी वाढवतात। या खराब चरबीमुळे रक्तवाहिन्या कठीण होतात आणि रक्तप्रवाह अडतो। ज्या वयात हृदयाला अधिक काळजीची गरज असते त्या वयात तळलेले पदार्थ शरीरास गंभीर धोका निर्माण करतात। तळलेल्या तेलात ट्रान्स फॅट्स तयार होतात आणि हे फॅट्स लहान रक्तवाहिन्या बंद करू लागतात। त्यातही वय वाढल्यावर यकृताची क्षमता कमी होते, त्यामुळे शरीरातील चरबी तशीच साठू लागते आणि यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, किडनीला हानी, मधुमेह वाढण्याचा धोका वाढतो। दुसरी चूक म्हणजे जास्त मिठाचे सेवन। वय वाढल्यावर रक्तदाब सहज वाढतो, कारण रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते। अशा वेळी जास्त मीठ म्हणजे कोणत्याही फॉर्ममध्ये पूर्ण शरीराच्या प्रणालीवर प्रहार करतो। पापड, लोणची, नमकीन, बिस्किटे, रेडीमेड सूप, पॅक्ड चिप्स या सर्व पदार्थांमध्ये हद्दी बाहेर मीठ असतं। मीठ शरीरात पाणी धरून ठेवते, त्यामुळे सूज येते, सांधे सुजतात, पोटात जडपणा येतो आणि रक्तदाब अचानक वाढतो। जास्त मिठामुळे किडनीचे फिल्टर कमजोर होतात आणि हळूहळू किडनीवर ताण वाढतो। तिसरी चूक म्हणजे पांढऱ्या साखरेतील पदार्थ। बाप रे, साखर म्हणजे शरीरासाठी लपलेला सैतान। पांढरी साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तात इन्शुलिन अचानक वाढते, पोटाची चरबी वाढते, मेंदूतील न्यूरॉन्स कमजोर होतात आणि स्मरणशक्ती कमी होऊ लागते। 50 नंतर साखरेपेक्षा जास्त घातक काही असेल तर तो साखरेचा ओव्हरलोड। चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेट, हलवा, लाडू, पेय सगळ्यात साखर असते। एकदा साखर वाढली की शरीरात सूज वाढते आणि शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव हृदय कमजोर होऊ लागते। चौथी टाळायची गोष्ट म्हणजे पॅक्ड आणि प्रोसेस्ड फूड। वय वाढल्यानंतर शरीराला नैसर्गिक अन्नाची गरज असते, पण बदललेल्या जीवनशैलीमध्ये लोक सोयीला प्राधान्य देतात। त्यामुळे रेडीमेड पदार्थ, पॅक्ड नाश्ता, फ्रोझन फूड, इन्स्टंट नूडल्स, बिस्किटे, पेस्ट्री, बेकरी पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनात शिरतात। हे पदार्थ शरीरात केमिकल्स, प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग, कृत्रिम चव वाढवण्यासाठी वापरलेले घटक घेऊन देतात। हे सर्व घटक यकृतावर ताण टाकतात, पोट बिघडवतात आणि इम्युनिटी कमी करतात। वृद्धपणी जेव्हा शरीराला रक्षणशक्तीची गरज असते तेव्हा प्रोसेस्ड फूड तुमची प्रतिकारशक्ती खूप कमजोर करते। 5वी भयंकर चूक म्हणजे जास्त लाल मांसाचे सेवन।
लाल मांसात असलेली संतृप्त चरबी आणि भारी प्रथिने 60 नंतरच्या शरीरासाठी पचवणे कठीण असते. लाल मांसातील TMAO नावाचा घटक हृदयविकारांच्या धोक्याशी थेट जोडला जातो. शिवाय लाल मांसामुळे पचनतंत्रावर भार येतो, बद्धकोष्ठता वाढते आणि आतड्यांमध्ये दाह निर्माण होतो. वृद्धांमध्ये पचनशक्ती कमी असते, त्यामुळे लाल मांस पचण्याऐवजी आतड्यांमध्ये कुजायला सुरुवात करते आणि विषारी घटक तयार करते. 6वी आणि सगळ्यात जास्त धोकादायक सवय म्हणजे पॅक्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक. हे पदार्थ दिसायला निरुपद्रवी वाटतात, पण यात साखरेचे प्रमाण अतिरेक असते. काही कोल्ड्रिंकमध्ये एका ग्लासात 8 ते 10 चमचे साखर असते. वृद्धांमध्ये आधीच इन्शुलिन संवेदनशीलता कमी असते, त्यात हा साखरेचा बाण मारला तर मधुमेह, लिपिड वाढ, वजन वाढ आणि हृदयावर ताण वाढतो. या सोड्याचा आम्ल पोटातील आम्ल वाढवतं, हाडे कमजोर करते आणि कॅल्शियमची पातळी कमी करते. वृद्धांचा सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हे आधीच मोठे प्रश्न असतात आणि कोल्ड्रिंक त्यात अजून भर घालते. या 6 चुकांमुळे शरीरात दाह वाढतो, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, मनस्मरणशक्ती कमी होते, झोप बिघडते, सांधे कमजोर होतात, वजन अनियंत्रित वाढते आणि मनस्वास्थ्य पसळते. पण जेव्हा याला उलट काम करायचं असतं, तेव्हा आपल्याला योग्य अन्नाची निवड करणे गरजेचे असते. वृद्धांनी आहारात भरपूर पाणी, हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स, बिया, कमी तेलातील घरगुती जेवण, हळूहळू खाण्याची सवय, रात्री हलके भोजन आणि दिवसभर पुरेशी हालचाल हे पाळलं तर अनेक त्रास आपोआप कमी होऊ शकतात. वृद्धपण म्हणजे आजार नाही, चुकीच्या आहारामुळे तयार झालेली अवस्था आहे. योग्य आहार, योग्य पोषण आणि योग्य शिस्त हीच खरी औषधं आहेत. म्हातारपणात निरोगी राहायचे असेल तर चुकीच्या सवयींपासून सुटका करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे आपल्या शरीराला योग्य मार्गावर ठेवणे. भाग 1 मध्ये आपण पाहिले की कोणत्या 6 गोष्टी वृद्धांनी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. पण अनेक लोकांना प्रश्न पडतो, या गोष्टी टाळल्या तर मग खायचे काय? शरीर मजबूत ठेवण्यासाठी काय पद्धत ठेवायची? याचाच सखोल विचार आपण ह्या भागात करू. वय वाढल्यानंतर शरीराचे 3 प्रमुख भाग कमकुवत होऊ लागतात: रक्तवाहिन्या, सांधे आणि पचनतंत्र. या तिन्हींचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे, कारण हृदय व रक्तवाहिन्या कमजोर झाल्या तर शरीरातील ऊर्जा कमी होते, सांधे कमजोर झाले तर काम करण्याची क्षमता कमी होते, पचनतंत्र बिघडले तर संपूर्ण शरीरात विषारी द्रव्ये जमा होऊ लागतात. म्हणून वृद्धांनी अन्न म्हणजे औषध ह्या नियमाप्रमाणे आहार निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वृद्ध लोक सकाळ उशिरा उठतात, नाश्ता चुकवतात आणि थेट चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. ही मोठी चूक आहे. चहामध्ये कॅफीन, आम्ल आणि साखर असते, जी वृद्धांच्या पचनतंत्राला त्रास देते. दिवसाची सुरुवात साध्या कोमट पाण्याने करावी. पाण्यात थोडी सौंफ किंवा थोडा लिंबाचा रस घातला तर पचन सुधारते आणि आतड्यातील विषारी घटक बाहेर पडतात. पुढे वृद्धांनी नाश्त्यात हलके पण पौष्टिक पदार्थांचा वापर करावा. उकडलेले मूग, थोडे ओट्स, गाजर, बीट, सफरचंद, थोडीशी खजूर किंवा बदाम, चिया बिया. हे अन्न शरीराला स्थिर ऊर्जा देते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि मन प्रसन्न ठेवते. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात प्रोटीनचे संतुलित प्रमाण. वय वाढल्यावर स्नायू कमी होतात, याला सार्कोपेनिया म्हणतात. स्नायू कमी म्हणजे शरीराची ताकद कमी, हाडांवर ताण वाढ, सांध्यांमध्ये त्रास आणि चालण्यात अडथळे. म्हणून वृद्धांनी दही, मूग डाळ, उडीद डाळ, हरभरा, थोडे पनीर, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. पण हे पचण्यास सोपे असावी याची काळजी घ्यावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूड फूड. वृद्धांमध्ये मानसिक आरोग्य मोठा मुद्दा असतो. उदासीनता, एकटेपणा, चिडचिडेपणा या गोष्टी आहारामुळे खूप बदलतात. मेंदूसाठी उपयुक्त असणारे ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स जसे की अक्रोड, जवसाच्या बिया, बदाम या पदार्थांमुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मन शांत राहते. चहाऐवजी मोरिंगा, कोथिंबीर, आले, हळद घातलेले कोमट पाणी किंवा हर्बल काढा अधिक उपयुक्त ठरतो. चौथी गोष्ट म्हणजे मोठ्या जेवणाऐवजी छोटे छोटे आहार. वय वाढल्यावर एकावेळी मोठे जेवण पचत नाही, त्यामुळे ॲसिडिटी, अपचन, छातीत जळजळ, पोट भुगणे आणि झोप बिघडते. म्हणून नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा हलका खाऊ आणि रात्री अतिशय हलके जेवण ही पद्धत अवश्य ठेवावी. रात्री 7 नंतर फार जड जेवण खाल्ले तर ते पचत नाही आणि शरीरात विषारी द्रव्य तयार होतात. वृद्धांनी रात्री मूग डाळीचे पाणी, थोडे सूप, थोडा उपमा, खूप कमी तेलात केलेली पातळ खिचडी हे पर्याय स्वीकारावेत.
5वी गोष्ट म्हणजे शरीरातील दाह कमी करणारे पदार्थ. वय वाढल्यावर सांध्यांमध्ये वेदना, कंबरदुखी, गुडघेदुखी वाढते. हे मुख्यतः इन्फ्लेमेशनमुळे होते. शरीरातील दाह कमी करण्यासाठी हळद, आले, लसूण, दालचिनी, तुळस, तांदळाच्या ऐवजी बाजरी नाचणी यांचा वापर फायदेशीर. आयुर्वेदिक मसाले शरीरातील जळजळ कमी करतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि पचन सुधारतात. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी हालचाल. वृद्धांनी फक्त आहारावर अवलंबून राहू नये. भोजनानंतर 10 ते 15 मिनिटं चालणे ही सर्वोत्तम औषध आहे. चालण्याने रक्तप्रवाह सुधारतो, पचन सुधारते आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो. वृद्ध लोक मी जास्त पायपीट करू शकत नाही असं म्हणतात, पण प्रत्यक्षात 10 ते 15 मिनिटे चालणे ही अत्यंत फायदेशीर आहे. 7वी गोष्ट म्हणजे ताण नियंत्रण. वय वाढल्यानंतर ताण ही सगळी शारीरिक आणि मानसिक घडामोडी खराब करू शकते. ताणामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो, पचन बिघडते, झोप कमी होते आणि मन अस्थिर होते. ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यान, सौम्य संगीत, सूर्यप्रकाशात 15 मिनिटं बसणे अत्यंत उपयुक्त ठरते. 8वी गोष्ट म्हणजे झोपेची वेळ निश्चित ठेवणे. वृद्धांमध्ये झोप कमी होते याचं कारण चुकीचा आहार, रात्री जड भोजन आणि ताण. झोप नीट नसली तर शरीर थकते, स्मरणशक्ती कमी होते आणि इम्युनिटी कमी होते. झोपण्याआधी टीव्ही किंवा फोन टाळावा, हलका-फुलका श्वसन व्यायाम करावा आणि प्रसन्न मन ठेवावे. 9वी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी. वृद्धांना तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची नेहमी गरज असते. पाणी कमी झाले की सांधे गोरडे पडतात, पेशी कमजोर होतात, रक्तदाब चढ उतार होतो आणि पचन बिघडते. दिवसभरात विहिरीचे, फिल्टर केलेले किंवा उकळलेले कोमट पाणी प्यावे. म्हातारपणात निरोगी राहण्यासाठी फक्त टाळायच्या आणि खायच्या गोष्टींची माहिती पुरेशी नसते. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे सवयींचा बदल. कारण आहार जितका बदलता येतो, तितक्याच पद्धतीने दिवसाची दिनचर्या, विचारसरणी आणि शरीराची काळजी घेण्याची पद्धत बदलली पाहिजे. वृद्धपण म्हणजे आजारपण नव्हे. ही विचारसरणी बदलली की शरीरही बदलायला सुरुवात करते. भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत की वृद्धांनी कोणत्या दैनंदिन सवयी अंगीकारल्या पाहिजेत, जेणेकरून टाळायच्या गोष्टींचा परिणाम कमी होईल आणि शरीर अधिक मजबूत होईल. सर्वात प्रथम सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वेळेवर खाणे. वृद्धांमध्ये पचन मंदावलेले असते. शरीराला अन्न पचवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागतो. जर जेवण कधीही कुठेही काहीही खाल्ले गेले तर शरीर असंतुलित होते. म्हणून सकाळी उठल्यावर हलके पाणी, त्यानंतर पौष्टिक नाश्ता आणि त्यानंतर 3 तासांनी दुपारचे भोजन ही जबाबदारी पाळणे फार महत्त्वाचे. संध्याकाळचे भोजन हलके आणि वेळेवर ही सवय पचनतंत्र मजबूत ठेवते. दुसरी सवय म्हणजे सूर्यप्रकाश. वृद्ध लोक घरातच बसून राहतात. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांध्यांमध्ये जळजळ यामागे व्हिटॅमिन डीची उणीव असते. शरीराला सूर्यप्रकाशाची गरज असते. दररोज 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसणे हे हाडांसाठी औषधासारखे काम करते. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे श्वसन. वृद्धपणी फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि मेंदूची कार्यक्षमता घटते. साधा दीर्घ श्वास, गुडघे, कंबर, छाती सगळे हळूहळू सुधारतात. वृद्धांनी सकाळी 5 मिनिटं प्राणायाम, 5 मिनिटं कपालभाती आणि 2-3 मिनिटं शांत श्वसन व्यायाम करावा. ही सवय रक्तदाब, तणाव, झोप, पचन आणि ऊर्जा सर्व गोष्टी सुधारते. चौथी सवय म्हणजे चालणे. वृद्धांनी थोडं चालणं म्हणजे भारी व्यायाम असं मानणं ही सर्वात मोठी चूक आहे. 10-15 मिनिटं संथ आणि स्थिर चालणे हे औषधापेक्षा जास्त उपयुक्त असते. चालण्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, न्यूरॉन्स सक्रिय होतात, सांधे लवचिक होतात आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो. वृद्धांनी सकाळी आणि संध्याकाळी चालणे ही सवय बनवली पाहिजे. 5वी सवय म्हणजे मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. वृद्धापणात एकटेपणा, भावनिक ताण, चिंता, चिंतन, भीती हे सर्व मोठे शत्रू बनतात. आहार जितका बदलतो तितकाच मनाचा आहारही महत्त्वाचा असतो. वृद्धांनी मित्रांशी थोडा वेळ बोलणे, कुटुंबियांशी संवाद ठेवणे, हलके संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे ही कामं मनाला शांत करतात. 6वी सवय म्हणजे पचनासाठी पाणी. वृद्धांनी एकदा तहान लागली की पाणी पिणे आवश्यक समजले पाहिजे, पण तहानच कमी लागते. म्हणून दिवसाला 7-8 ग्लास पाणी पिणे ही नियमबद्ध सवय असायला हवी. पाणी कमी झालं तर सांधे दुखतात, मूत्रपिंडांवर ताण वाढतो, रक्तदाब चढउतार करतो आणि शरीर थकायला लागतं. 7वी सवय म्हणजे रात्री झोपेपूर्वी शांतता.
टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सर्व गोष्टी झोपेची मोठी शत्रू आहेत. वृद्धांनी झोपण्याआधी 10 मिनिटं अंधारात शांत बसणे, एखादी छोटी प्रार्थना किंवा मानसिक शांती देणारे शब्द म्हणणे, खोल श्वास घेणे या सवयी झोपेची गुणवत्ता वाढवतात. 8वी सवय म्हणजे अन्न हळूहळू खाणे. वृद्धांनी अन्न चघळून खाल्लं नाही तर पचन बिघडतं. चघळणं म्हणजे पचनाचा पहिला टप्पा. वृद्धांनी एक एक घास शांतपणे खावा आणि तोंडात 25 ते 30 वेळा चघळावा. यामुळे अन्न चांगले पचते आणि पोटावर भार कमी होतो. 9वी सवय म्हणजे औषधांचा अतिरेक टाळावा. अनेक वृद्ध लोक कोणतीही आजारपणाची लक्षणे दिसली की लगेच गोळ्या घेतात. पण औषधेही शरीराची सवय बिघडवतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे हे अत्यंत धोकादायक आहे. आहार, व्यायाम, झोप आणि पाणी हे नैसर्गिक औषधे आहेत. 10वी सवय म्हणजे कुटुंबियांशी जोडलेले राहणे. वृद्धपणी एकटं राहणे हे शरीराच्या सर्व प्रक्रियांवर परिणाम करतं. एकटेपणामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, हृदयावर ताण येतो आणि शारीरिक हालचाल कमी होते. कुटुंबियांनी वृद्धांना बोलत ठेवणे, त्यांचं ऐकणे, त्यांच्या अनुभवांना महत्त्व देणे हे सर्व त्यांच्या आरोग्यासाठी औषधासारखे कार्य करते. 11वी सवय म्हणजे दररोज छोटा आनंद. वृद्धांनी हसणे, खेळत राहणे, हलकी मजा घेणे ही सर्व ऊर्जा वाढवणारी कामं आहेत. हसण्या म्हणजे शरीरात एंडॉर्फिन्स वाढणे आणि नैसर्गिक आनंद मिळणे. एक छोटा जोक, एक छोटा संवाद, एक छोटी कविता हे सारे मनाचं पोषण करतात. 12वी सवय म्हणजे आपल्या शरीराशी मैत्री करा. वृद्धांनी शरीरावर रागवू नये. ज्या गोष्टी आधी करत होतो त्या आता करता येत नाहीत म्हणून स्वतःवर दोष देऊ नका. शरीराला कृतज्ञतेने स्वीकारा आणि त्याची काळजी घ्या. शरीराची भाषा ओळखा. दुखत असेल तर आराम द्या, थकलात तर विश्रांती घ्या, तहान लागली तर पाणी प्या. शरीराने दिलेले संकेत दुर्लक्ष करू नका. जेव्हा या सर्व सवयी अंगत येतात तेव्हा वृद्धपण सुंदर बनतं. मित्रांनो, जर आजची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल तर लगेच डिवाइन मराठीला सबस्क्राईब करा. तुमचं आरोग्य, तुमचं जीवन याला दिशा देणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या दिव्य ज्ञानासाठी तयार राहा. धन्यवाद.